विरारमध्ये भर दिवसा पतीने पत्नीवर वार केल्याची घटना आज सकाळी घडली होती आणि ही महिला सध्या स्टेबल आहे। हिला दुखापत जरी देखील झाली असली तरी विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये लोकांनी पुढाकार घेतल्यामुळे या महिलेचे प्राण वाचलेले आहेत। 15 दिवसापूर्वी जे वालीवमध्ये भर रस्त्यामध्ये आपल्या प्रियसीला मारले असताना लोकांनी व्हिडिओ काढण्यात दंग होते, कोणीही पुढाकार घेतला नव्हता। परंतु ह्या प्रकरणामध्ये जे आहे की लोकांनी पुढाकार घेतल्यामुळे ह्या जो आहे पत्नीचा जीव वाचलेला आहे। आज सकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली। विरारच्या प्लॅटफॉर्म नंबर 1च्या ब्रिजवरती सकाळी 7:30च्या दरम्यान आरोपी शिवा शर्मा हा 27 वर्षाचा आहे, याने आपली पत्नी बिशीला शर्मा ही 26 वर्षाची हिच्या मागून येऊन हातावर आणि गळ्यावर वार केले होते। सकाळची वेळ असल्याने रेल्वे प्रवासी ब्रिजवर होते आणि घटना बघताच प्रवाशीच्या जे आहे महिलेच्या मदतीला धावून आले आणि पतीला पकडलं। यामुळे महिलेला ब्रिजवरून खाली जात असताना रेल्वे पोलिसांनी धाव घेतली आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे की तिथे थांबला। बिशीला आणि शिवा हे पती पत्नी आहेत आणि बिशीला हे मोलकरणीचं काम करते तर शिवा हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो। बिशीला जे पगाराचे पैसे मिळत होते ते तिच्या भावाच्या अकाउंटमध्ये जमा करत होते, ते पैसे तिच्याकडून मागत होता आणि ह्याच पैशावर यांच्यामध्ये वाद झाला। मागील 2 दिवसांपासून यांच्यामध्ये भांडणं सुरू होती आणि आज जे आहे की जो आरोपी शिवा आहे त्याने अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये जे आरती यादवच्या प्रकरणात लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती, मात्र या प्रकरणामध्ये लोकांनी बघ्याची भूमिका न घेता स्वतःहून पुढाकार घेतला आणि हा जो संपूर्ण प्रकार थांबवलेला आहे। या संपूर्ण प्रकारावर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐका। माझं नाव जावेद शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वसई रोड, रेल्वे पोलीस ठाणे। याच्यात जी जखमी महिला आहे तिचा पती शिवा भीमा शर्मा याने विरार रेल्वे स्टेशनचा ब्रिज नंबर 1 याच्यावर ती पैसे देत नव्हती आणि वेगळी निघत नव्हती। या कारणावरून पाठीमागे येऊन तिचा तोंड दाबला आणि चाकूने वार केला गळ्यावर, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली। सर, त्याला कुठे कुठे वार लागला आणि पैसे कशासाठी मागत होता तो? जे तिला पगार भेटली होती ते पगार भावाच्या अकाउंटवर होती, तर तो म्हणतो मला दे पैसे हे आणि वेगळी निघ, तो भाव यांच्यासोबत राहू नको, या कारणामुळे त्याने रागाच्या भरात ते केलं। ते एकटे राहत नव्हते का मिया बी? नाही, एकटेने राहत होते ते। सर, हा काय करतो, याचं काम काय? महिला कुठे कामाला होती? महिला ही मेड म्हणून काम करते राम मंदिर येथे आणि हा हॉटेलमध्ये काम करतो। सर, कधीपासून यांचं झगडा चालू होता? 2 दिवसापासून। आणि सर, ही घटना जेव्हा घडत होती 7 वाजता, कोणी याला वाचवायसाठी आला होता का? हां, याला पब्लिक आले, येणे जे प्रवासी आपले त्यांनी ते पाहून त्याला वाचवलं। मग त्यानंतर महिला ती खाली पळाली घाबरून आणि आमचे जे RPF आणि GRP यांनी त्याला ताब्यात घेतलं। तर जर लोक नाही आले असते तर आज काय घडलं असतं याच्यावर? तिचा एखाद्या वेळेस जीव गेला असता। सर, लोकांना काय आव्हान करणार या घटनेबद्दल? आता जे लोकांनी आज जी मदत केली, जे महिलाला वाचवलं आणि तत्परता दाखवली, तेच नेहमी लोकांनी केलं पाहिजे।